आज मी तुमच्यासोबत एवढा कारवा स्प्रे शेअर करणार आहे आणि स्पेशली हा जो आहे लेडीज स्पेशल स्प्रे तुम्ही म्हणू शकता का, ते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी शेअरच करणार आहे। तर चला कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। सगळ्यात पहिली ट्रिक आहे ती म्हणजे चिकट टेप रिलेटेड। बऱ्याचदा ही चिकट टेप जेव्हा आपण यूज करतो आणि नंतर ठेवून देतो तर आपण मागच्या वेळेस कुठून ते काढली होती ते काही आपल्या लक्षात येत नाही आणि मग आपण दुसऱ्याच ठिकाणी त्याला कट मारतो आणि मग ती चिकट टेप जी आहे ती खूप वाया जाते। मग असं नको व्हायला म्हणून काय करायचं, पेन्सिल घ्यायचं किंवा पेन घ्यायचा आणि अशा पद्धतीने चिकट टेपवर घासायचा। जिथे बघा मागं आपण काढलं होतं चिकट टेप तिथे तुम्हाला जे आहे जास्त घासलेलं दिसेल। तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतेच आहे आणि कशा पद्धतीने मी घासते आहे तुम्ही बघू शकता। शक्यतोवर तुम्ही इकडे पेन्सिलचा वापर करा। आता जिथे तो कट होता तिथे बघा अशा पद्धतीने जास्त तुम्हाला पेन्सिल किंवा पेनाचे वन दिसतील आणि नंतर ही चिकट टेप तुम्ही इझिली काढू शकता। आहे की नाही खूप युजफुल ट्रिक, आय होप तुम्हाला आवडली असेल। आता बऱ्याचदा असं होतं स्वयंपाक करत असताना किंवा अनावधानाने आपल्याकडून कधी तेल सांडलं जातं आणि मग ते तेल साफ करण्यासाठी मात्र आपण कपडा वगैरे घेतो आणि अजून आपलं जे काही सगळं आहे ते तेलकट होतं। आज मी तुमच्यासोबत एक अशी ट्रिक शेअर करणार आहे की जर कितीही तेल सांडलेलं असेल तर ते तेल जे आहे न खाली काही तेलकट होता खूप व्यवस्थितरित्या तुम्ही काढू शकता। तर तुम्हाला घ्यायचं आहे गव्हाचं पीठ। गव्हाच्या पिठाऐवजी जेही पीठ तुम्हाला घ्यायचं ते घेऊ शकता, म्हणजे ज्वारीचं पीठ असेल, मैदा असेल, कॉर्नफ्लॉवर असेल, तांदळाचं पीठ असेल। जेवढं तेल सांडलेलं आहे त्या तेलावर तुम्हाला जे आहे ते पसरट ते टाकायचं आहे। म्हणजे काय होईल, गव्हाचं पीठ आपण यामध्ये टाकल्यानंतर ते गव्हाचं पीठ पूर्ण तेल जे आहे ते ॲब्सॉर्ब करेल। आता जर किचन ओट्यावरच हे सांडलेलं असेल तर ऑब्वियस आहे आपला किचन ओटा हा नेहमी साफ असतो, त्यामुळे तुम्ही ह्या पिठाचा वापर पुन्हा करू शकता। पण अशा ठिकाणी सापडलं की तिथे जे आहे घाण आहे बाबा, तर मग तिथे मात्र तुम्हाला हे पीठ थोडंसं जे आहे वाया जाईल तुमचं। पण हे पीठ वाया जाऊ नये म्हणून सुद्धा जो आहे तुम्ही काय करू शकता, याच्याऐवजी मिठाचा वापर करू शकता। मग मिठाचा वापर तुम्ही क्लिनिंगसाठीही करू शकता। तर तुम्हाला मी जे आहे वेगवेगळे ऑप्शन सांगितले आहे। नंतर तुम्हाला हे पीठ अशा पद्धतीने उचलून घ्यायचं आहे। बघू शकता तेल सांडलेलं सुद्धा दिसत नाही आहे आणि खाली तेलकट सुद्धा झालेलं नाही आहे। ही ट्रिक नक्की आजमावून बघा। चला नंतरची ट्रिक बघूयात। तर खलबत्ता हा रोज छोटं छोटं वाटण करण्यासाठी तर जो आहे वापरला जातो, पण बऱ्याचदा असं होतं की या खलबत्त्यामध्ये आपण जर काही टाकलं तर बरंच बाहेर उडतं आणि त्यामुळे ते उडत उडत आपल्याला भरपूर वेळा ते आत टाकावे लागतात आणि आजूबाजूचं सुद्धा खराब होतं। मग असं उडायला नको म्हणून काय करायचं, बघा यूज अँड थ्रोचे डबे मिळतात आणि त्याला अशा पद्धतीचे झाकणं मिळतात। आपण असंही ते वापरल्यानंतर फेकून देतो, तर त्याच झाकणाचा वापर आज आपण करणार आहोत। तर बघा ही जी काही खलबत्त्याच्या वरची दांडी असते त्याचं आपल्याला योग्य असं माप घ्यायचं आहे। बघा मी कशा पद्धतीने ती घेते आहे। तुमचा छोटा असेल मोठा असेल त्यानुसार त्याचं जे काही आहे छिद्र आपलं होईल। नंतर पेनाने सर्कल करून घ्यायचं आहे की त्याचं माप करून घेऊन आता तेवढं तुम्हाला बघा अशा पद्धतीने दिसेल आणि तेवढं तुम्हाला ते कट करून घ्यायचं आहे। ते आपण यासाठी करतो आहे की आपण यामध्ये जर काही वाटण वगैरे टाकलं तर ते बाहेर येणार नाही, म्हणून आपण एक कवच म्हणू शकतो, तुम्ही कवच आपण तयार करू शकतो। तर मी इकडे आता कैचीचा वापर करून हे व्यवस्थितरित्या कापून घेते आहे आणि इझिली कापल्या जातं। त्यानंतर आता तुम्ही कधीही वाटण करत असताना अशा पद्धतीने बघा यामध्ये घालून हे जर वाटलं तर बाहेरसुद्धा येणार नाही, वाटणसुद्धा फास्ट होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं रात्री तुम्हाला झाकून ठेवण्यासाठी जर काही झुरळ वगैरे झाले असेल, झुरळसुद्धा त्यामध्ये जाणार नाही, किडे जाणार नाही। त्यामुळे ही ट्रिक नक्की फॉलो करा आणि खलबत्त्यालासुद्धा एक कव्हर असं तयार झालेलं आहे। तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली मला कमेंट करून सांगायचं बिलकुल विसरू नका। चला नंतरची ट्रिक बघूयात। तर आता मी इकडे घेतला आहे बॉटल, तर मी एक ऑर्गनायझर तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आपल्या घरी बघा अशा बॉटल्स असतात आणि आपण नंतर ह्या फेकून देतो, पण याचा वापर तुम्ही ऑर्गनायझर जे आहे बनवून नक्की करू शकता। आणि असंही ह्या ज्या काही बॉटल्स आहेत ह्या खूप कमी स्पेस घेतात, त्यामुळे याचा वापर आपण नक्कीच केला पाहिजे। आता बघा बॉटलच्या थोडंसं खाली मी हे कापून घेते आहे। कुठे कापते आहे तुम्हाला बघा व्हिडिओमध्ये व्यवस्थितरित्या दिसतं आहे। खालचा भाग जो आहे तो आपण जास्त ठेवला आहे आणि बॉटलच्या तोंडाचा भाग आपल्याला कमी ठेवायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने नंतर थोड्या डिस्टन्सवरती जे बॉटलचं वरचं तोंड आहे त्याला अशा पद्धतीने थोडेसे काप करून घ्यायचे आहेत, म्हणजे थोडंसं चिरायचं आहे जेणेकरून ते जे आहे थोडं मोठं झालं पाहिजे।
त्यानंतर बघा बांगड्यांस जे आहे आपल्याकडे भरपूर असल्या तर ते ठेवण्यासाठी स्टँड कुठेतरी कमी पडतं आणि ह्या खोक्यांमध्ये ठेवून आपण किती ठेवणार, हे खोकेसुद्धा नंतर तुटून जातात. आणि जर ह्या बॉटलचा आपण ऑर्गनायझर म्हणून वापर केला तर कुठेतरी हे जे आहे कमी स्पेसमध्ये भरपूर बांगड्या बसतील, कारण बॉटल असते उभी, त्यामुळे ते स्पेस खूप कमी घेते आणि आपल्या घरामध्ये ह्या बॉटल एरवी अशाच पडलेल्या असतात. त्यामुळे तुम्ही त्या बांगड्या ठेवण्यासाठी ॲज अ ऑर्गनायझर म्हणून याचा वापर नक्की करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फुटायचं सुद्धा टेन्शन नाही. तर बघा व्यवस्थितरित्या बांगड्या मी याच्यामध्ये ठेवल्या आहे आणि जे वरचं झाकण आहे ते याला लावून घ्यायचं आहे. आपण काप यासाठी दिलेले आहेत की ते अशा पद्धतीने थोडेसे वरती जे आहे जेव्हा आपण याला झाकण लावतोय तर थोडे ते फाकवायचे आणि मग नंतर याला असं जे आहे लावून घ्यायचे आहेत. अगदी व्यवस्थितरित्या झाकणही तयार होतं, ना बांगड्या फुटायची टेन्शन आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑर्गनाईजसुद्धा दिसतं आणि कमी स्पेसमध्ये भरपूर बांगड्या ह्या बसू शकतात. तर ही जी काही ट्रिक आहे तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून मला नक्की सांगू शकता. आणि अशा पद्धतीने कोणत्याही बॉक्समध्ये स्टोअर न करता अशा पद्धतीने बांगड्या नक्की ठेवून बघा. जर बांगड्या ज्या आहे त्या एकाच ह्याच्यात आपण सेट करून ठेवायच्या असल्या तर तशासुद्धा आपण यामध्ये ठेवू शकतो. तर आय होप तुम्हाला हे खूप आवडलं असणार. तर बघा मी जसं म्हटलं की हा लेडीज स्पेशल स्प्रे आहे. आता त्यासाठी बघा अशा पद्धतीच्या छोटे छोटे स्प्रे तुम्हाला घ्यायचे आहेत. माझ्याकडे छोटा स्प्रे नव्हता, बॉटल नव्हती, म्हणून मग मी तुम्हाला इकडे मोठ्या बॉटलमध्ये करून दाखवते आहे. तुम्हाला घ्यायचं आहे साधारणतः अर्धा कप पाणी. आणि हे जो काही स्प्रे आहे हा स्पेशली लेडीजसाठी आहे का ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे. आता यामध्ये अर्धा कप पाणी घातल्यानंतर जेवढं आपण पाणी घेतलं आहे अगदी तेवढंच आपल्याला व्हिनेगर घ्यायचं आहे. म्हणजे अर्धा कप पाणी तर अर्धा कप व्हिनेगर. बऱ्याचदा असं होतं जेव्हा आपण बाहेर कुठे जातो तर आपल्याला जे आहे पब्लिक टॉयलेट यूज करावे लागतात आणि बऱ्याचदा आपल्या लेडीजना जो आहे इन्फेक्शन होण्याची खूप शक्यता असते. त्यामुळे हा स्प्रे तुम्ही कधीही तुमच्याजवळ ठेवा. हा स्प्रे ठेवल्याने त्याचं सगळ्यात महत्त्वाचं निर्जंतुकीकरण होईल, बॅक्टेरिया फ्री होईल आणि तुम्ही इझिली यूज करू शकाल. नंतर त्यामध्ये डेटॉल टाकायचं आहे. कधीही तुम्हाला पब्लिक टॉयलेट यूज करायच्या आधी हा स्प्रे तुमच्या पर्समध्ये नेहमी ठेवायचा आहे आणि मारायचा आहे. आणि नंतर टिश्यू पेपर तर पब्लिक टॉयलेटमध्ये असतात, नंतर ते पुसून तुम्ही यूज करू शकता. त्यामुळे तुम्हाला कधीच इन्फेक्शन वगैरे होणार नाही आणि बिंदासपणे तुम्ही पब्लिक टॉयलेट यूज करू शकाल. त्यामुळेच मी स्टार्टिंगलाच म्हटलं की हा स्पेशली मी लेडीजसाठी स्प्रे बनवला आहे. नक्की करून बघा आणि या सगळ्या ट्रिकमधला तुम्हाला सगळ्यात स्पेशल कोणता आवडला तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आता हा कसा वापरायचा ते बघूया. जेव्हाही तुम्ही पब्लिक टॉयलेट यूज करणार तर सीटवर स्पेशली तुम्हाला हा मारायचा आहे, कारण पब्लिक टॉयलेट म्हटल्यावर बरेचसे जण ते वापरत असतात आणि असं जेव्हा तुम्ही स्प्रे कराल त्याचा जे आहे बॅक्टेरिया फ्री होऊन जाईल आणि नंतर तुम्ही वापरू शकता. सो नक्की हे अशा पद्धतीने वापरून बघा आणि हा स्प्रे तुमच्याकडे नेहमी तुमच्या पर्समध्ये छोट्या बॉटलमध्ये नेहमी ठेवत चला, तुम्हाला खूप उपयोगाचा पडेल. त्यामुळे जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि पूर्ण महिलांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.